खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पीक विमा 2024 पीक विमा 2025 कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांचा जमा होणार, कोणी शेतकऱ्यांची अमाऊंट दाखवत आहे, काही शेतकऱ्यांची अमाऊंट 0 दाखवत आहे। पीक विमा केवायसी अपडेट, पीक विमा कसा भरायचा, नवीन पीक विमाची काय भानगड आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। सर्वात आधी राज्याचे कृषी मंत्री जे आहे यांच्यामध्ये बदल झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांची जागा आता दत्तामामा भरणे यांनी घेतलेली आहे आणि यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 13 जिल्ह्यातील 15,000 रुपयाप्रमाणे वाटप सुरू होणार आहे। पीक विमा वाटप सुरू होणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा येणार आहे? जर ज्या शेतकऱ्यांना 2024 असेल, 2025 असेल, 2023चा अग्रिमचा हप्ता आलेला आहे, मेसेज आलेला आहे, केवायसी अपडेट केलेला आहे आणि 1 रुपया पीक विमा ज्यांनी भरलेला आहे, पीक पाणी व्यवस्थित केलेले आहे, फार्मर आयडी सुद्धा काढलेला असेल, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुरू झाले, तुमचं नाव आलेलं आहे का? यादी कशी तपासायची? पीक विम्याची रक्कम कुठे बघायची? आपला जिल्हा आलेला आहे का? किती नुकसान झालेलं होतं, किती भरपाई येणार? तर साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 कोटी रुपयाची भरपाई येणार आहे आणि 15,000 रुपये हेक्टरी अशा पद्धतीने भरपाई आलेली आहे। हेक्टरीचा विचार जर केला एकरीनुसार साधारणतः 5-6 हजार रुपये एकरप्रमाणे पैसे येणार आहे। मग महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी किती नुकसान झाले याचा तपशील आपल्याला पुढे मिळेल। PMFBY संकेतस्थळावरती पर्सेंटेज वाईज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पिकांचं नुकसान झालं आहे, आपल्या गावामध्ये किती नुकसान झालं आहे याची माहिती उपलब्ध आहे। किंवा तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी असेल किंवा मंडल अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, यांच्याकडे सुद्धा ही माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, पण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार? ज्या शेतकऱ्यांना इतर कोणत्याही योजनेचा फायदा होत नाही, सरकारी नोकरीला नाही किंवा ज्यांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेतलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। मग त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? पीक विमा भरलेला पाहिजे, वेळेवर पीक विमा भरलेला पाहिजे, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलेलं पाहिजे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जो काय पीक विमा संदर्भातील जो नवीन नियम आहे, ते नियम आणि ज्या अटी आहे या सर्व पाळलेल्या असतील तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत आहे, पीक विमा कधी येणार, पीक विम्याची अपडेट। मग आता बघा, ज्या शेतकऱ्यांना यील्ड अमाऊंट दाखवत आहे, पैसे सँक्शन दाखवत आहे, परंतु आता थोडेसे टप्प्याटप्प्यात ते पैसे येणार असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात जर बघितलं तर सरकारकडे थोडा निधीची कमी होता, त्यामुळे पीक विमा कंपन्यांना निधी देण्यास उशीर झालेला आहे। लाडकी बहीणचे सुद्धा पैसे उशीर झाले आहे, परंतु आता या पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्याचे नवीन कृषी मंत्री जे आहे दत्तामामा भरणे यांनी जाहीर केले आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। परंतु शेतकऱ्यांनी सर्वात आधी आता यावर्षी सुद्धा पीक विमा भरणे गरजेचं आहे। आत्तापर्यंत 25% शेतकऱ्यांनीच यावर्षीचा पीक विमा भरलेला आहे। 30 तारीख ही लास्ट डेट आहे, त्याच्यानंतर आपल्याला पीक विमा भरता येणार नाही। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येणार आहे, असे नवीन कृषी मंत्री यांनी जाहीर केलेले आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, नवीन पीक विमा योजनेसंदर्भातील फॉर्म असतील, योजना असतील, या सर्वांची माहिती सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी पीक विमा म्हणजे काय तर पिकांचं आपण गेलेलं संरक्षण। मग याच्यामध्ये कोणती पिकं कव्हर होतात? तर 100% पिकं कव्हर होत असतात। ज्या पिकं आपण मार्केटमध्ये विकू शकतो अशा सर्व पिकांचा आता पीक विमा काढणे शक्य आहे। पीक विमा कंपनीच्या गुणवत्तेनुसार त्यांनी किती टक्के सेटलमेंट केली आहे त्याच्यानुसार पीक विमा कंपनी आता आपल्याला पैसे देणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या वरतून सर्वात आधी आपण देत असतो। PMFBY या पोर्टलवरती आता नवीन पीक विमा भरणी चालू आहे। 31 तारीख लास्ट डेट आहे, सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरायचे आहे आणि साधारणपणे लगेच आपल्याला आता नवीन GR सुद्धा आले आहे। या हंगामात ज्यांची भरपाई झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।